रिफिल कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवेन. हाऊ टू रिफिल HP च्या डेझर्ट प्रिंटर. द रिझन इज तुम्ही हे बघू शकता इकडे की किती एक्सपेन्सिव्ह आहे एक कार्टेज, कलर कार्टेज आणि ब्लॅक. नवीन कार्टेजची कॉस्ट तुम्हाला जाते अराउंड 1500 रुपीजपर्यंत. त्यामुळे ही कार्टेज घेण्यापेक्षा मी हा पूर्ण सेट रिफिलचा मागवला आहे. दिस कॉस्ट यू अराउंड 500 अप्रॉक्सिमेट. सो 500 मध्ये तुम्हाला सगळं सेट मिळतो. पण याच्यामध्ये तुम्हाला रिफिल करायला लागेल. ती रिफिलची तुम्हाला सगळी इन्स्ट्रक्शन, तर रिफिल कसं करायचं हे तुम्हाला मी याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये दाखवेन. So let's go and start with the process of refilling the cartridge. तुम्ही बघू शकता की हा HP चा डेझर्ट 2621 आहे. तर ह्याला आपण रिफिल करायचं आहे. ही आहे वेगवेगळ्या कलर्सची बॉटल्स जी आपल्याला रिफिल करायची. या कार्टेजमध्ये आतमध्ये जे कार्टेज आहे मी तुम्हाला आता ओपन करून दाखवीन. कुठल्या कार्टेजमध्ये कुठले इंच याच्यामधले टाकायचे. आणि हे सगळे सिरिंज आहेत. हे सिरीजमध्ये तुम्हाला या बॉटलमधून रिफिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळी पुढची प्रोसेस तुम्हाला नीट सगळी दाखवी. फर्स्ट ऑफ ऑल प्रिंटर ऑन केलेलं आहे. प्रिंटर ऑन केल्यानंतर तुम्ही ऑन केलं प्रिंटर, तर मग तुम्ही इथे ही फ्लॅप उघडायची आहे. ओपन झाली की मग ही फ्लॅप ओपन केली की तुम्हाला कार्टेज सेंटरला येईल. सेंटरला आल्यानंतर तुम्हाला ही कार्टेज त्याच्यातून काढायची कार्टेज. आता मी बघितले कार्टेज आले. पिंक इज दी कलर वन आणि ही आहे ब्लॅक वन. सो अशी कार्टेज तुम्ही काढायची. ही तुम्ही बघू शकता 803 कार्टेज नंबर आहे. दिस इज फॉर दी ट्राय कलर. सो म्हणजे तुम्हाला इथे जे पण ह्याच्यातले बॉटल्समधले जे कलर्स दिले ह्या कार्टेजमध्ये तुम्हाला रिफिल करायचे. ही झाली. ही आहे ब्लॅक 803 ब्लॅक. सो ह्याच्यामध्ये फक्त ब्लॅक कलर कार्टेज रिफिल करायचं आहे. हे बघू शकता निडल कंपनीचे हे रिफिल पॅकेज आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला 4 सिरिंज मिळतात विथ दी निडल्स. आणि हे आहे तुमचं कार्टेज रिफिल झाल्यानंतर त्यांची एअर काढण्यासाठी हे एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ती कार्टेज याच्यामध्ये लावून त्याची एअर काढण्यासाठी दिस विल बी यूज. ओके. सो हे कार्टेज जेव्हा रिफिल होईल त्याच्यानंतर हे कार्टेज इथे लागेल टू गेट दी एक्स्ट्रा एअर फ्रॉम दिस. म्हणजे याच्यानंतर तुम्ही प्रिंट टेस्ट करू शकता. दिस इज दी लास्ट स्टेप. ओके. त्याच्यामध्ये कसं रिफिल करायचं ह्या सगळ्या प्रोडक्टमधून ते तुम्हाला मी आता सांगेन. तर पहिले तुम्ही जेव्हा कार्टेज ओल्ड कार्टेज काढाल, जे एक्झिस्टिंग इंक असेल ती पूर्ण याच्यावरून वाईप करायची. हे सगळं असं क्लीन दिसलं पाहिजे. ओके. आणि टिश्यू पेपर यू कॅन यूज इट. आणि हे थोडे कॉन्टॅक्ट पॉईंट्स हे क्लीन करायचे. मेक शुअर की तुमचा टिश्यू पेपर इथे क्लीन करताना क्लिअर असेल. आणि मग हे तुमचे एक्स्ट्रा इंक याच्यातून काढून टाकायचे. ओके. तुम्ही इथे बघितलं तर फर्स्ट ब्ल्यू आहे, नंतर मॅजेंटा आणि मग येल्लो कलर आहे या कार्टेजसाठी. सो लाईकवाईज इथे तुम्हाला ब्ल्यू, मॅजेंटा आणि येल्लो कलर विच इज कॉल्ड एज सियान. सो सियान, मॅजेंटा आणि येल्लो कलर हे आपल्याला दिलं आहे. तर हे 3 बॉटलचे कलर्स आपल्याला 3 ml पर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये रिफिल करायचं आहे. हे कसे करायचे हे तुम्हाला आता या स्टेपमध्ये दाखवतो. सो रिफिल करण्याच्या अगोदर इथे तुम्हाला जो स्टिकर असेल तो तुम्हाला ह्याच्यात वरून काढायचा आहे. ओके. काढल्यानंतर तुम्हाला इथे 3 होल्स दिसतील. त्याच्यामध्ये फर्स्ट ह्याच्यामध्ये मॅजेंटा कलर रिफिल करायचा आहे. इथे येल्लो आणि इथे सॅन विच इज कॉल्ड ब्ल्यू इन अदर वर्ड्स. ओके. तर कलर्स नीट लक्षात ठेवा. प्रत्येक होल्समध्ये तेच कलर्स रिफिल करा जे तुम्हाला इथे दिसत आहेत. माझ्या ह्याच्यामध्ये मॅजेंटा इथे दिसतोय. समजा तुम्ही क्लोजअप केला तर मॅजेंटाचं थोडं इथे दिसतंय. इथे मॅजेंटा जाईल, इथे येल्लो आणि इथे सॅन विच इज ब्ल्यू. या सिरीजमध्ये आपण 3 ml रिफिल केलं आहे. ह्याच्यामध्ये 3 ml. तर या सिरीजमध्ये आपण 3 ml या बॉटलमधून घेतलं आहे. सो आपण त्याच्यामध्ये 3 ml आपण
फिल करतोय. सो एक्स्ट्रा इंक जी असेल याच्यामध्ये आपण परत पॉर करून टाकायची, याच्यामध्ये परत आपण फिल करून टाकायची. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण 3 ml पर्यंत मॅजेंटा इंक इन्सर्ट केलेली आहे या सिरिंजमधून. आता दुसरी गोष्ट, ही सिरिंज यांना यूज नाही करायची, त्यासाठी आपल्याला सेपरेट सिरिंज दिलेले आहे, कलर मिक्स नाही व्हायला पाहिजे. सो दुसरी सिरिंज घ्यायची फॉर सायन, फॉर येलो अँड फॉर सायन. ओके, ह्याच्यामध्ये आता आपण येल्लो कलर इन्सर्ट करतोय सिरिंजमध्ये. सो अराउंड 2 to 3 ml घेतलं आहे मी. सो मी ह्याच्यामध्ये आता इन्सर्ट करीन. स्लोली याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. सो एक्झॅक्टली आपलं येल्लो कलर रिफिल झालेला आहे याच्यामध्ये. हळूहळू सिरिंज काढायची आणि परत ही साईडला ठेवून द्यायची. सो नाव गो विथ दिस कलर. आता आपण याच्यामध्ये करतो इन्सर्ट सॅन कलर. मी 2 ml पर्यंतच घेतोय. त्यानंतर हाच कलर आपण बरोबर त्याच होलमध्ये इन्सर्ट करायचं जिथे सॅनचं सेक्शन आहे. तुम्ही बघू शकता, स्लोली त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आणि रिफिल करायचं. बाजूला. सो नाव पॉइंट हियर इज कट. हे पूर्ण क्लीन करायचं आहे, इथे क्लीन करायचा आहे पूर्ण. आणि हा जो स्टिकर काढला आहे तो परत आपण ह्या याच्यावरती फिक्स करायचा आहे, ज्याने एअर पास होणार नाही. आणि तुमच्याकडे हा समजा स्टिकरचा स्टिकीनेस गेला असेल, तुम्ही दुसरी ह्याच्यावरती सेलो टेप पण लावू शकता. तर माझा स्टिकर बरोबर आहे, त्यामुळे मी त्याला परत फिक्स केलेलं आहे. ही कार्टेज आपण साईडला ठेवून देऊया. ब्लॅक कार्टेजला आपण सेम स्टिकर काढायचं आहे ह्याच्यावरचं. आणि इथे तुम्हाला 3 होल्स दिसतील, पण तुम्हाला सेंटरलाच हे रिफिल करायचं आहे. सेंटर इज फॉर रिफिल, ह्याच्यामध्ये नाही सेंटरला. तर आपण आता ब्लॅकचं ह्याच्यामध्ये इन्सर्ट करूया सिरिंजमध्ये आणि मग ह्याच्यामध्ये इन्सर्ट करूया. आता आपण ब्लॅक घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करूया. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला एक्स्ट्रा एअर काढण्यासाठी एक टूल दिलेला आहे, ते आपण आता इथे यूज करतोय. आपण हा जो व्हाईट मोठा पार्ट आहे तो आपण पहिले इथे फिक्स करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक कार्टेज इन्सर्ट करायची आहे. ब्लॅक कार्टेज इन्सर्ट केल्यानंतर एक सिरिंजची नीडल काढून इन्सर्ट करून त्याची एक्स्ट्रा एअर काढण्यासाठी आपण पुल करायचं आहे बाहेर. तर तुम्ही बघू शकता ह्याची एक्स्ट्रा एअर निघते ह्याच्यातून, आणि जेणेकरून आपल्याला प्रिंट्स बरोबर येतील. हे आपण केलं नाही तर तुमच्या प्रिंट्स ब्लँक येतील. सेम प्रोसिजर आपण आता फॉलो करणार आहोत कलर कार्टेजसाठी.
फक्त हा जो पार्ट आहे हा काढून छोटा जो व्हाईट कलरचा छोटा जो पार्ट आहे तो आपण ह्याच्यावरती फिक्स करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कलर कार्टेज फिक्स करायची. सेम प्रोसिजर फॉलो करायची एअर काढण्यासाठी, जे तुम्ही बघू शकता. आणि एक्स्ट्रा एअर निघाल्यानंतर तुम्ही हे कार्टेज तुमच्या प्रिंटरला अटॅच करू शकता. आणि दिस प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो डोंट स्किप दिस. सो आता रिफिल झालेली आपली कलर प्लस ब्लॅक कार्टेज. सो आता आपण कलर कार्टेज कलरच्या जागी लावूया ब्लॅकच्या जागी. सो नाउ लेट्स सी कशी प्रिंट येते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ही प्रिंटआउट आपण काढलेली आहे. ही आहे कलर प्रिंट आणि ही आहे ब्लॅक अँड व्हाईट. सो दोन्ही प्रिंट चांगले आलेले आहेत आफ्टर रिफिलिंग ऑफ दिस कार्टेज. ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही प्रिंट चांगले येत आहेत. सो इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग अराउंड 2.5K और 2,500 पर्यंत नवीन कार्टेजमध्ये पैसे तुम्ही स्पेंड करण्यापेक्षा रिफिलिंग प्रोसेस ही फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच हे बेनिफिट होईल. तुम्ही ही प्रोसेस नीट फॉलो करा आणि अशा रिफिल केलं की तुम्हाला ह्यूज अमाऊंट ऑफ गेटिंग द न्यू कार्टेज विल बी सेफ. ओके, इम्पॉर्टंट टिप हिअर इज दॅट की कार्टेज रिफिल झाल्यानंतर ती कार्टेज जी रिफिल करा ती रिफिल केलेली कार्टेज थोड्या वेळ 15 ते 20 मिनटं तुम्ही तशीच ठेवा. त्या ह्याच्यामध्ये एक स्पंज असतं, ते स्पंज फिल झाल्यानंतर तुम्हाला कार्टेज प्रिंट नीट येईल. अदरवाईज कार्टेज तुम्हाला ब्लँक येऊ शकते किंवा कलर्स मिसिंग्स दिसतील आफ्टर प्रिंट ऑफ. सो ती टिप मे बी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओजमध्ये नाही मिळणार. तर या व्हिडिओमध्ये जी टिप सांगितली ती नीट तुम्ही फॉलो करा की जेव्हा तुम्ही रिफिल करा ती कार्टेज स्टँड बायसाठी ठेवा 10 to 15 मिनिट्स आणि त्याच्यानंतर तुम्ही ती कार्टेज इन्सर्ट करा फॉर गेटिंग दी प्रिंट ऑफ. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. रिफिलिंग प्रोसेस नीट फॉलो करा स्टार्ट टू एंड. एक पण स्टेप मिस करू नका. मिस केली तर तुम्हाला मे बी प्रॉब्लेम येईल. सो पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि ही प्रोसेस फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला स्वस्तामध्ये HP कार्टेजेस रिफिल करून तुम्ही प्रिंटआउट करू शकता ॲज गुड ॲज न्यू वन. सो होप यू लाईक दिस व्हिडिओ. सो प्लीज डू सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट. आणि तुम्हाला काही डिफिकल्टी झालं प्लीज कमेंट अँड लेट मी नो. मी तुम्हाला हेल्प करू शकतो बाय गिविंग यू द रिस्पॉन्स ऑन दी कमेंट्स. थँक्स अँड थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. हॅपी न्यू इयर 2025. नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख आणि समृद्धीचं जावो. सी यू सून.